ना पास्टर सायमन सॅम्युएल जे मुंबईवरून येत आहेत. ट्रॅफिकमुळे ते थोडेसे लेट झालेले आहे आणि त्यामुळे पहिलं सेशन जे आहे मी घेत आहे आणि शेवटचं सेशन पास्टर अर्पण बागची घेणार आहे. माझं दुसरं सेशन होतं पण मी ते घेत आहे ह्यावेळेस. त्याच्या व्यतिरिक्त जे झूमवर जॉईन झालेले आहेत त्यांचं आणि तुमचं दोघांचंही मी स्वागत करतो. जे झूमवर जॉईन होत आहे त्यांना ऍडमिट करण्याची गरज आहे, तर कुणीतरी कृपया करून ते मॉनिटर करा जेणेकरून त्यांना पण याचा लाभ होईल. आणि फेसबुकवर सुद्धा आहे, त्यांचं पण मी स्वागत करतो. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. ह्या सेशन करिता ट्रूथ मॅटर सेमिनार साठी झटलेल्या प्रत्येक बंधूसाठी आणि भगिनीसाठी मी देवाचे आभार मानतो. त्याच प्रकारे तुम्ही सर्वांनी प्रार्थना केलेल्या आहेत त्यासाठी मी प्रभूचे आभार मानतो. आणि मला असं वाटतं की आणखीन काही बंधू भगिनी ऑन द वे आहेत आणि ते आपल्याला जॉईन होतील. आपण ह्या सत्राला सुरुवात करूया. ट्रूथ मॅटर्स म्हणजे नेमकं काय आहे हे आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. सत्याची गरज किंवा सत्याची आवश्यकता आणि आपण ज्या युगामध्ये राहत आहे त्या ठिकाणी सत्य जे आहे प्रीती आणि शांतीच्या वेदीवर सत्य काय होत आहे, बलिदान केले जात आहे ना. वी नीड टू बी लव्हिंग, we need to be peaceful people, we need to be kind. हो नक्कीच, पण दया, कृपा, प्रीती हे सर्व कुठून आलं पाहिजे, ते कुठून वाहत आलं पाहिजे, तर ते सत्यामधून वाहत आलं पाहिजे. आणि आपण पाहतो की केवळ ह्याच युगामध्ये नाही तर आपण जर अभ्यास केला ख्रिस्ती धर्माचा, मंडळीचा जर आपण इतिहास पाहिला तर मागील 400 वर्षापासून जे आहे बायबलवर आघात होत आहे, अटॅक्स होत आहे. बायबल हे देवाचं वचन नाही, अर्ध बायबल ईश्वर प्रेरित आहे, आपल्याला थोडंच पाहिजे, आपल्याला पौलाचे पत्र नको, आपल्याला मोशे नको, आपल्याला शुभवर्तमानच पाहिजे, आपल्याला येशू ख्रिस्तच पाहिजे, ख्रिस्त असला म्हणजे बस झालं, मग आम्हाला बायबलची गरज नाहीये, आम्ही बायबल शिवाय चांगले ख्रिस्ती होऊ शकतो. असल्या प्रकारचे भयंकर विचार जे आहे सैतान पेरत आहे, तरुणांच्या मनामध्ये पेरत आहे. आय नीड चार्जर. आणि त्यामुळे आम्ही ट्रूथ मॅटर्स ह्या सेमिनारचं आयोजन केलेलं आहे आणि वर्षामध्ये 4 सेमिनार घेण्याची आमची इच्छा आहे. तुम्ही तुमच्या जवळ जे फीडबॅक फॉर्म्स आहेत, फीडबॅक फॉर्म जो आहे त्याच्यावर विषय दिलेले आहेत. होली स्पिरिट, मिशन्स, चर्च, सॅल्वेशन, ट्रिनिटी. पुढचं ट्रिनिटी असणार आहे आणि 2-2 महिन्यामध्ये आपण हे सेमिनार आयोजित करणार आहोत. तर त्या अनुषंगाने आपण हे सेमिनार आयोजित केलेले आहेत आणि परमेश्वर याला साथ देत आहे, मदत करत आहे, आशीर्वादित करत आहे आणि सर्व लोकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद त्यासाठी प्रभूचे मी मनापासून आभार मानतो. आजच्या सेशन मध्ये जे आहे आपण
प्रगटीकरण बायबलच केवळ बायबलच प्रगटीकरण आहे. बायबलच्या बाहेर प्रगटीकरण नाही. आपण हे शिकणार आहोत की ओनली बायबल इज डिवाइन रेव्हेलेशन and apart from the Bible, outside of the Bible, there is no divine revelation. Oh, brother is here. Welcome, brother. We have not started. Yes, yes. So yes, sorry. everything is predetermined, brother. Welcome, brother Simon. Stuff is here, brother. Yes. Yes, something. Yes, just for me. पास्टर सॅम्युएल त्यांना ट्रॅफिकमुळे उशीर झाला, पण ते आता आपल्यामध्ये आहेत. त्यांचं फर्स्ट सेशन आपण घेणार आहोत. त्यांचं सेशन आणि त्यांचा टॉपिक जो आहे दैवी प्रकटीकरण आणि ईश्वर प्रेरणा हा त्यांचा टॉपिक आहे. तर माझ्या अंदाजाचे वन बाय वन टॉपिक होणार आहे, राईट. पहिला टॉपिक त्यांचा प्रकटीकरण आणि ईश्वर प्रेरणा सेकंड असणार आहे. तर लागोपाठ त्यांचे 2 सेशन होणार आहेत आणि त्याच्यानंतर आयरन पास्टरांचं होईल. तर मी विनंती करतो पास्टर सायमन सॅम्युएलांना त्यांनी इथून पुढे देवाचे मार्गदर्शन आपण चालवावे. प्लीज पास्टर, आपण त्याचं स्वागत करूया. Thank you so much. When you come late, that's not how you normally should clap someone, and it's bad manners. I apologize. We left at 7 in the morning, but we couldn't come. But I'm happy that I'm glad that I could still come and worship among all of you. ते म्हणतात की हे सुरू नाही. हॅलो. ते म्हणतात की असं उशीर झाला तर असं स्वागत करू नये. आणि 7ला त्यांनी सुरू केलेलं होतं, तरी सुद्धा ट्रॅफिकमुळे उशीर झालेला आहे. Every time I start, I have to still tell something about my voice. You might have heard that famous song from Lata and Bhupender, "Meri Awaaz hi pehchan hai, ghar yaad rahe." And the thing about Lata and Bhupender, no one can forget their voices. And we are blessed with voices that everyone wants to forget as fast as possible. तर आवाजाबद्दल ते सांगत आहे की देवाने आपल्याला हे आवाज दिलेले आहेत आणि लता आणि भूपेंद्रचा आवाज पण आपण विसरू शकत नाही. But we are teaching something that even if we exist or we don't, God will keep it. We're studying His word and we know He'll keep this. आणि आपण परमेश्वराच्या वचनाबद्दल शिकणार आहोत. आपण राहिलो किंवा न राहिलो तरी देवाचं वचन नित्य राहणार आहे. Let me start with a confession. जी कबुली आहे त्याद्वारे मी सुरू करतो. मतांगिका. It's not creeds. It's a confession from something that has happened. ओके, सॉरी. कन्फेशन म्हणजे कबुलीद्वारे आपण सुरू करूया. I do not become a very good invitee for debates. I'll tell you a small incident. ते म्हणतात की मी जे वादविवाद आहे त्याच्यासाठी खूप चांगला नाही. मी एक घटना तुम्हाला सांगतो. My dear niece, she goes to an Orthodox church in Bombay. माझी जी भाची आहे ती ऑर्थोडॉक्स चर्च मध्ये जाते. And this church is almost at the brink of the church is at the brink of liberalism. आणि जी मंडळी आहे ती उदारमतवादाच्या अगदी काठाशी येऊन पोहोचलेली आहे. And she asked me if I can come and do a debate in their church on the topic of 6 days of creation.
आणि तिने मला म्हटलं की 6 दिवसामध्ये परमेश्वराने जी उत्पत्ती केलेली आहे त्याच्यावर तुम्ही येऊन आम्हाला शिकवा. And most people, she said in her church, in their church, do not believe that God created the world in 6 days. They believe that the world was created in millions and millions of days, and then the world came in. आणि त्यांची जी मंडळी आहे त्यांच्या मंडळीमध्ये असा विश्वास नाही की 6 दिवसामध्ये देवाने निर्मिती केलेली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की याला बिलियन्स अँड बिलियन्स म्हणजे कोट्याधी वर्ष लागलेले आहेत. And they do not believe in 6 literal days of creation. आणि 6 दिवसामध्ये देवाने निर्मिती केलेली आहे सृष्टीची, त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही. I was very interested to go for the debate, so I asked her, can you ask them 2 questions? वादविवाद करण्याकरिता मी जाणार होतो, पण मी विचारलं की तू त्यांना 2 प्रश्न विचारतेस का. I first asked him, how much time are they going to give me? आणि मला किती वेळ भेटणार आहे त्या ठिकाणी. So she said, overall you'll get 23 minutes. तुम्हाला 23 मिनिटं भेटणार आहेत. Then I asked her, can you also ask them that it's my request that I will speak first? आणि त्यांना विनंती कर की पहिले मला बोलू द्या. And then second thing, ask them that when they tell me 23 minutes, should I consider it to be 23 days, 23 years, 23 million time? How do I understand when they say 23 minutes is actually 23 minutes and not 23 million years? Needless to say, तर मी त्यांना विचारलं की 23 मिनिटं जे आहे ते 23 हप्ते, 23 वर्ष, 23 महिने, 23 कोटी वर्ष असं आहे का. and needless to say, I was not invited for the debate because they knew it was not going to go well. आणि त्यांनी मला त्या वादविवादासाठी बोलवलेलं नव्हतं कारण की त्यांना माहित होतं की ती चांगली गोष्ट नाही. This is what is going to happen when people argue against God. It is always irrational, it is always wrong thought, even by regular general standards. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस एखादी व्यक्ती बायबलच्या विरोधात जाते ती अतार्किक आहे आणि ती चूक आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. Now when we speak about revelation and inspiration, आणि I will try to keep it to very basic biblical data. आणि अगदी बायबल प्रमाणेच मी प्रगटीकरण आणि ईश्वर प्रेरणेवर मी बोलणार आहे. And the reason I'm telling you this is many people land up not having the basic idea what the Bible speaks about itself to start with. आणि जे अगदी मूलभूत शिक्षण जे आहे प्रगटीकरण आणि ईश्वर प्रेरणा त्याच्यापासून लोक सुरुवात करत नाही. I would like to start the session with one clear I want to start with one basic proposition. The Bible is true because the Bible is the Word of God. मी एका अगदी मूलभूत प्रमायासोबत सुरू करत आहे आणि ते म्हणजे बायबल हे सत्य आहे कारण की बायबल हे देवाचं वचन आहे. Now many people would tell you this is circular reasoning. आणि बरेच लोक जे आहेत ते तुम्हाला म्हणतील की हे वर्तुळ किंवा गोलाकार तर्क आहे. मतलब, how do you say that? Why is the Bible true? You tell them Bible is true because it's the Word of God. का बरं देवाचं वचन सत्य आहे कारण की ते देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. So they say, no, this cannot be done. This is circular reasoning, and surprisingly, you'll find many good Christian theologians argue that you can't use that. You cannot tell people that Bible calls itself as the Word of God, so you should accept it. आणि बरेचसे जे थिओलॉजियन्स आहेत ते सुद्धा सांगतात की तुम्ही सर्क्युलर रिझनिंग म्हणजे वर्तुळामध्ये तुम्ही तर्क लावू शकत नाही. If I remember, the late Dr. Sproul would use this as a reason not to tell people to start with that we believe in the Bible because the Bible is true because the Bible is the Word of God.
आणि जे स्प्राउल आहे ते पण असे म्हणत होते की हा प्रमेय आपण वापरू शकत नाही बायबलला सिद्ध करण्यासाठी. No, but this is the most stupid excuse we'll see even before we start our conversation. आणि हा फारच एक मूर्खपणाचा विचार आहे असं बोलणं. If you remember the judicial system in any part of the world, when you go there to witness, if I start by saying what I'm going to tell you right now, I don't know whether it is true or no, will the judge really listen to what I'm saying? आणि ज्या वेळेस आपण एखाद्या न्याय संस्थेकडे जातो आणि जर त्या ठिकाणी मी जाऊन म्हणतो की जे मी बोलणार आहे ते खरं आहे की नाही मला माहित नाही, असं जर आपण अस्थिर विधान केलं तर काय ते आपल्याला मान्य करतील का? When you go to court, someone expects you to start by at least you knowing what you're saying is true. आणि ज्या वेळेस आपण न्यायालयामध्ये जातो तर त्या ठिकाणी त्या अपेक्षा करतात की तुम्ही जे सांगत आहे ते सत्य सांगत आहे. Imagine you go to court and you stand and you tell them, whatever I'm going to say, I really do not know whether it is going to be true or false. You can check it. They will not even allow you to speak a word. आणि मग तुम्ही जर न्यायालयामध्ये गेले आणि तिथे म्हटलं की मी जे बोलणार आहे ते खरं आहे की खोटं आहे हे मलाच ठाऊक नाही, काय ते तुम्हाला तिथे जागा देतील का? So it's important for us to understand, if the Bible claims for itself to be the word of God and the Bible claims itself to be true, that is our starting point. आणि आपली जी सुरुवात आहे ह्या सिद्धांताची ती ही आहे की बायबल स्वतः सांगते की हे सत्य आहे, हे देवाचं वचन आहे. And for us, the greatest standard, the greatest proof is what the Bible talks about itself, not what the world talks about the Bible. आणि आपल्याकरिता जे प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे स्वतः देवाचं वचन आहे. जग आणि लोक काय सांगतात ते आपल्यासाठी प्रमाण नाही. I want you to turn with me to a couple of biblical verses. It's going to be there on the screen. What the Bible claims for itself. आणि बायबल स्वतःबद्दल काय बोलतं ते आपण बायबल मधूनच पाहूया. The Lord Jesus says this about the Bible. प्रभू येशू ख्रिस्त हे पवित्र शास्त्राबद्दल बोलतात. Matthew 5:18 he'll say, "For verily I say unto you, till heaven and earth pass, one jot or one tittle shall in no wise pass from the law, till all be fulfilled." मत्ते 5:18 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. Also, when you look at John 10 verse 35, it says the scripture cannot be broken. आणि योहान 10:35 मध्ये म्हटलेलं आहे की पवित्र शास्त्राचा भंग होणार नाही. Now, we'll come back to these verses in some time. I want to take one more verses, which is the epicenter for what we're studying today, 2 Timothy chapter 3, verses 16 and 17. It reads, 2 तिमोथी 3:16 आणि 17 आपण पाहणार आहे. it reads, all scripture is given by inspiration of God and is profitable for doctrine, for reproof, for correction, for instruction in righteousness, that a man of God may be perfect, thoroughly furnished unto all good works. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. The idea of inspiration and the word for inspiration, that is what you find here, the Greek theopnistos which are marked there, is the word from which we get the idea inspired. आणि मूळ भाषेमध्ये ग्रीकमध्ये थिओपनिस्टॉस हा शब्द वापरलेला आहे, याचा अर्थ प्रेरणा. But the literal idea is not inspired, it is actually expired. The word actually means breathed out. आणि याचा अर्थ असा आहे की देवाचा श्वासोश्वास म्हणजे देवाकडून आलेलं अशा प्रकारचा हा शब्द आहे. So the right English should actually be, it is expired. But the problem is in English, when we say something has expired, we mean that person is dead. So we use the word inspired or God breathed out. आणि एक्सपायर्ड हा शब्द म्हणजे देवाच्या श्वासामधून आलेला अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी त्या मूळ भाषेमध्ये दिलेला आहे. The idea is very clear. When you want to see whether a person is alive or no, the easiest way to check is if he is breathing out. आणि अगदी सोपा तरीका हा आहे व्यक्ती जिवंत आहे की नाही समजण्याकरिता, तो त्याचा श्वास बाहेर पडत आहे की नाही. And the idea of that living word is what we find in the Bible.
आणि जे जिवंत शब्द आहे, जिवंत वचन केवळ बायबलमध्ये आहे. So when we talk about the Bible, it is not a dead letter. These are living words of God. आणि पवित्र शास्त्र हे जिवंत वचन आहे. Now let's turn back to Matthew 5 verse 18. मत्तई 5 आणि 18 आपण पुन्हा पाहूया. And here the Lord says, till heaven and earth pass away, one jot or one tittle shall in no wise pass from the law till all is fulfilled. आणि मत्तई 5 मध्ये म्हटलेलं आहे की संपूर्ण शास्त्र लेख जे आहे ते पूर्ण होणार आहे, काहीही नाहीसं होणार नाही. Now the jot and the tittle are the smallest marks on the Hebrew letter. काना आणि मात्रा त्या ठिकाणी जे वापरलेले आहे ते इब्री भाषेतील अगदी लहान असे ते चिन्ह आहे. So what the Lord is saying is, even the smallest mark in the Bible is not going to go, it is going to be eternally there. आणि इथे सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त की काना आणि मात्रा सुद्धा रद्द किंवा खोडल्या जाणार नाही. I want you to remember this, that ink marks on paper is not Bible. Ink marks on paper. ओके. आणि जे शाहीचे मार्क्स आहेत पेपरवर ते शास्त्र नाही. The word of God is eternal. आणि देवाचं वचन जे आहे ते सार्वकालिक आहे. So even before we start looking at Revelation, there are 8 points or 9 points which I want you to go through to understand Revelation. Some of them I'll be just briefly touching it. We can take them in question and answers, and a lot of that will be unpacked by brothers after me. So the first thing, I call it as rules on inspiration. The first, ईश्वर प्रेरणा जी आहे त्याचे काही रूल्स आहेत आणि पहिलं जे आहे ते आपण पाहणार आहोत. the first rule is language is adequate to convey eternal truths of God. आणि पहिला नियम जो आहे तो हा आहे की आमची जी भाषा आहे ती पुरेशी आहे सार्वकालिक देवाचं सत्य आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता. Many of you might be wondering what does it even mean. याचा अर्थ काय आहे, बरेच जणांना प्रश्न पडला असेल. Because today in the mood of empiricism is a philosophy that says that I can only know what can be tested, what can be scientifically tested, only that is true. आणि अशा प्रकारचा एक सिद्धांत आहे की जे विज्ञानाद्वारे जाचलं जातं, पडताळलं जातं, केवळ तेच सत्य आहे. And there are others who say that language is conditioned on people. Since language is conditioned on people, language can never teach you eternal truths. आणि काही लोक असं म्हणतात की जी भाषा आहे ती अटबद्ध आहे, लोकांवरती निर्भर आहे आणि म्हणून भाषा सत्य शिकू शकत नाही. No, you can understand this because when we look at language around us, sometimes language is according to the people around us, right? For example, in Maharashtra itself, I think there are almost 18 types of Marathi dialect which are spoken. I think there would be even more. 18 प्रकारच्या भाषा मराठीमध्ये जे आहे त्या बोलल्या जातात. And we think that language might be only coming from people, so eternal truths cannot be given in language. आणि जी भाषा आहे किंवा भाषा लोकांद्वारे येतात म्हणून सार्वकालिक सत्य भाषेद्वारे नमूद केले जाऊ शकणार नाही. But what the Lord has told us is His words are eternal, written in language. आणि आपल्याला दाखवलेलं आहे की जे इटर्नल ट्रूथ म्हणजे सार्वकालिक सत्य देवाचे आहे ते भाषेमध्ये देवाने आपल्याला पोहोचवलेले आहे. There are many Christian theologians also who land up telling you that language is inadequate to speak about God. आणि काही थिओलॉजियन्स आहेत ते म्हणतात की भाषा ही पुरेशी नाही. Now I want you to understand that this is extremely important because our entire religion is based on language, the word that God gave to us. आणि आपला जो धर्म आहे तो पूर्ण ह्या भाषेवर निर्भर आहे. I really wish we had time to explain how language is not learned by senses. आणि not learned by senses. Not learned by senses. ओके. भाषा जी आहे ती सेन्सेस म्हणजे इंद्रिय गोचर ज्ञानेंद्रियाद्वारे ती आत्मसात केल्या जाऊ शकत नाही. Basically by touching and seeing you don't learn language. आणि स्पर्श करून seeing आणि पाहून आपल्याला भाषा समजत नाही. See, I'm just going to take it a little bit more time because all of us think what
what scientists tell us. If you look at the theory of evolution, how did language start? जर आपण उत्क्रांतीचा सिद्धांत पाहिला तर त्याच्याद्वारे मग भाषा कशी आलेली आहे? You might learn that language started because animals made monosyllable voices, and then monosyllable noises became multisyllable, and then because we had to talk to each other, we created language. आणि उत्क्रांतीचा सिद्धांत जो आहे तो अशा प्रकारे शिकवते की जनावरांनी जे आहे एकसारखा आवाज, मोनोसिलॅबल आहे, एकसारखा आवाज जो आहे तो निर्माण केला आणि मग त्यामधून भिन्नता उत्पन्न झाली. And so when we talk to each other, because we wanted to communicate with each other, language started. आम्हाला एक दुसऱ्यांसोबत भाष्य करायचं होतं, त्यामुळे भाषेचा जो आहे उगम सुरू झालेला आहे. Now, I'm not going to take so much time to show how stupid that thing is, but you can just go back home and think of a single statement without using any language. आणि आपण कोणत्याही भाषेचा उपयोग न करता आपण आपलं विधान करू शकत नाही. Do not think children learn because someone points कि ये पापा है. हे पप्पा आहे असं कोणीतरी बोर्ड दाखवतं म्हणून ते शिकत नाही. Because ये पप्पा है में what is the finger shown on is the question. Did they show it to the glasses like brother, or the coat, or the jacket, or the man is a question that only the child knows. त्या लेकरालाच फक्त समजेल की जिकडे बोर्ड दाखवलेला आहे ते काच आहे का की कोट आहे की व्यक्ती आहे. Language is given by God. So when children learn a language, do not think it is parents who are teaching it. It is God Himself who teaches children language and the ability to think using that language. I'm not saying which language, but you cannot have thought without language. आणि असं समजू नका की आई वडील शिकवत आहे म्हणून लेकरांना भाषा येते, पण स्वतः देव जो आहे भाषा शिकवत आहे. So first thing, we know that God has given language. Language is adequate to give us truth. Now here's how it all unfolds. If language is not good to give us any kind of eternal truth, right? Here's the question. Is that statement made truth? That language is inadequate to give us any truth? भाषा जी आहे ती देवाचं सार्वकालिक सत्य देऊ शकतं. जर कोणी असं मान्य जर करत असेल तर काय ते स्टेटमेंट ते विधान आपण कसं सत्य म्हणून आपण घेऊ शकतो, कारण की ते पण भाषेमध्येच दिलेलं आहे. So they make all kinds of wrong assertions and it's completely contradictory. आणि अशा प्रकारचे फारच चुकीचे विधान लोक करतात आणि ते सर्व त्यांच्यामध्ये विरोधाभास आपल्याला पाहायला भेटतो. We do go to rule number 2. आता आपण नियम 2 कडे वळूया. We only know the truth about God from revelation, and that revelation is found in the Bible alone. देवाबद्दलचं सत्य किंवा ते फक्त प्रगटीकरणाद्वारे आपल्याला भेटलेलं आहे आणि ते प्रगटीकरण केवळ बायबल मध्येच आहे. I'm not going to take too much time, but usually we understand there are two types of revelation. One is revelation from the Bible and one is general revelation. आणि प्रगटीकरणाबद्दल ज्यावेळेस आपण शिकतो, एक आहे सर्वसाधारण प्रगटीकरण आणि दुसरं आहे खास प्रगटीकरण म्हणजे ते बायबल आहे. Now here's something which I want you to remember, that about God you cannot have any objective understanding without the Bible. आणि पवित्र शास्त्राशिवाय तुम्ही वस्तुनिष्ठ असं विधान करू शकत नाही किंवा समज आपल्याला येऊ शकणार नाही. Even in the most holy state, without God teaching, man can never learn anything from nature. अगदी आपल्या पवित्र स्थितीमध्ये सुद्धा जोपर्यंत देव आपल्याला शिकवत नाही तोपर्यंत मनुष्य देवाबद्दल काहीही शिकू शकणार नाही. Because usually people say, because there is sin in the universe, today I cannot use general revelation to understand ideas about God. कारण की जगामध्ये पाप आहे, लोक पापी आहे आणि म्हणून सर्वसाधारण प्रगटीकरणाद्वारे देवापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. But here's the problem. Even in the most sinless state in which Adam was created, he needed God's direct revelation to understand things. आदामाला ज्या पवित्र स्थितीमध्ये देवाने निर्माण केलेलं होतं त्या पवित्र स्थितीमध्ये सुद्धा आदामाला परमेश्वराची गरज होती. When Adam was in the garden, God showed him all the trees and told him you can eat from everything, but that particular tree you should not eat.
that tree itself did not tell Adam what he should be doing. त्या झाडाने आदामाला शिकवलं नाही, तर देवाने आदामाला सांगितलं की सर्व झाडांचे फळ तू खाऊ शकतो, परंतु त्या एका झाडाचे फळ खाऊ नको. And without God teaching him, understand, Adam would never understood anything. Let's take a simple example. Adam got all the animals. आपण उदाहरण पाहूया. आदामा समोर जे आहे सर्व प्राणी आहेत, But Adam still did not realize he needed a wife. आणि त्याला आतापर्यंत समजलंच नव्हतं की त्याला बायकोची गरज आहे. I mean, he might be complaining later about that woman, but at that moment he did not know he needed a wife. त्या क्षणापर्यंत त्याला समजलंच नव्हतं की त्याला बायकोची गरज आहे. And God taught him. Now you should understand this is very beautiful for me to unpack. I can just go on and on about the Garden of Eden. For example, today if I need something and you are getting lost, I could simply go online and check on Google what is happening. आणि आजची अशी स्थिती आहे की गुगलवर जाऊन आपण सर्व काही शोधू शकतो. But you understand the problem of Adam. God told him things that he had never seen. आणि ज्या गोष्टी त्याला माहित नव्हत्या त्या गोष्टी देवाने आदामाला For शिकविल्या. example, God told him if you eat of that tree, what will happen to you? देवाने त्याला शिकवलं की त्या झाडाचं फळ खाल्लं तर काय होईल? You will die. तू मरणार. Tell me who died before that incident? कोण मेला त्या घटनेच्या आधी? Was there death in the world? त्या ठिकाणी मरण होतं का? But when God told Adam, if you eat this, you will die, he had to understand that not by looking at nature, but by God, what God told him directly. सृष्टीकडे पाहून त्याला मरण समजलं नसतं, पण देवाने त्याला शिकवलं म्हणून त्याद्वारे त्याला समजून घेणं गरजेचं होतं. So, if you want to know any kind of truth, and I'll force this, if you want to know any kind of truth, truth can only come from the Bible. आणि जर कोणत्याही प्रकारचं सत्य आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते सत्य केवळ बायबल मध्येच आहे. And this truth does not come from people, it comes directly from God. 2 Peter 1:20-21. आणि लोकांमधून नाही तर देवाकडून हे सत्य येतं. दुसरं पेत्र अध्याय 1 वचन 20 आणि 21. No prophecy of scripture is of any private interpretation, for prophecy never came by the will of man, but holy men of God spoke as they were moved by the Holy Spirit. कोणी वाचू शकतं का? दुसरे पेत्र 1 20 आणि 21. कोणत्याही प्रकारची जी भविष्यवाणी आहे ती कधीही मानवाद्वारे मानवाच्या इच्छेद्वारे आलेली नाही, तर जे पवित्र पुरुष आहे त्यांना पवित्र आत्म्याने प्रेरित केलं आणि त्यांनी हे वचन आपल्याला दिलेले आहे. Meaning every prophecy comes from God. God is the source of it, not man. आणि आपल्याला इथे शिकायला भेटत आहे की प्रत्येक जी प्रॉफेसी किंवा देवाचं वचन आहे ते देवाकडून आलेलं आहे, ते माणसाच्या इच्छेद्वारे आलेलं नाही. It is not because man needed something and he asked God for it. आणि मानवाला याची गरज होती आणि मानवाने देवाला मागितलं म्हणून भेटलं असं नाहीये. It is God who gave it to man, knowing what his need was. आणि मनुष्याची गरज काय आहे ते समजून देवाने मानवाला दिलेलं आहे. So when man did not ask for it, it is stupid to think that man can reject it. आणि मानवाने जर ते मागितलं नाही तर ही मूर्खता आहे असा विचार करणं की मनुष्य त्या सत्याचा धिक्कार करू शकतो. We would not go through that very clearly today, but I want you to go back with one clear understanding. एक सुंदरशी अशी किंवा स्पष्ट अशी समज आपण घेऊन जाऊया. No matter what happens in the world, you cannot get a drop of knowledge, a drop of truth from anything in the world. आणि सत्याचा किंवा बुद्धीचा एकही कण किंवा थेंब आपल्याला जगामधून भेटणार You नाही. can be very sure, and we can take this in questions later. You can be very sure that science, which people think will give you truth, can never give you one single drop of truth, not only now but forever. आपल्याला असं वाटतं की विज्ञान आपल्याला सत्य देईल, पण एक थेंब सत्य सुद्धा विज्ञान देऊ शकत नाही. All the truth that you can get, all the truth that you need, and you can be sure that this is truth, is only found in the Bible. आणि तुम्हाला जे काही सत्य वाटतं, जे सत्याची गरज आहे ती केवळ बायबल मध्येच आहे. Okay, so let's look at rule number 3. आपण नियम नंबर 3 पाहूया. Rule number 3, a very important rule. Revelation is verbal. प्रगटीकरण शाब्दिक आहे. Now I know many of you might be thinking, I will end up speaking in Hindi in the middle. हमारे चर्च में हम 2-4 भाषा बोलते हैं, कुछ ठीक से नहीं बोलते लेकिन बोलते हैं. So you might be asking, why are we saying revelation is verbal? तुम्ही का बरं असं म्हणत आहे की प्रगटीकरण हे शाब्दिक आहे?
Because in the Bible there are words used. Do you know that? तुम्हाला माहिती आहे का की देवाने बायबलमध्ये शब्दांचा वापर केलेला आहे. Now, why am I giving it so much importance? याला मी का इतकं महत्त्व देत आहे? Because God does not speak to you through your feelings. तुमच्या भावनेद्वारे देव तुमच्याशी बोललेला नाही. God will speak to you in clear words. देवाने त्याच्या शब्दामध्ये तुमच्यासोबत संवाद साधलेला आहे. Because if God speaks to you something, the is and the in and the on is important. They are words of God. आणि जर देव आपल्यासोबत शब्दामध्ये बोलत आहे तर मग ते जे प्रिपोजिशन्स इन ऑन वर खाली ते सर्व महत्त्वाचे आहे. Because you can never say that God spoke to me that I will be with your mouth. ज्याला उच्च पदावर चढवले तो याकोबाच्या देवाचा परमेश्वराचा आत्मा माझ्याद्वारे म्हणाला. And you see that in Acts 4:25 when the Lord says, spoke by the mouth of your servant David. Every word that David said was the word of God. Every word. And that's important for you to remember. प्रेषित 4:25 मध्ये म्हटलेलं आहे, आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस. You turn to Deuteronomy chapter 18. अनुवाद 18. I'll raise up for them a prophet and will put my words in his mouth. And whosoever will not hear my words which he speaks in my name, I will require or I'll judge him for that. मी त्यांच्यासाठी त्यांच्या भाऊबंधातून तुझ्यासारखा एक संदेष्टा उभारेन. त्याच्या मुखात मी आपली वचने घालीन आणि त्यांना ज्या आज्ञा मी देईल त्या सगळ्या तो त्यांना निवेदन करेल. So the word here says, Jeremiah 1:9, I put my words in your mouth. आणि इर्मयामध्ये पण सांगितलेलं आहे की मी तुझ्या मुखामध्ये आपले शब्द घातलेले आहेत. If you think your pastor wastes time in the morning by doing an exposition of word by word by word, and you think how much time is he wasting, can't we take a whole paragraph? The pastor knows what he is touching. आणि तुमचे पालक जे आहे तुम्हाला एक एक वचन एक एक शब्द जर शिकवत असतील तर तुम्हाला असं वाटत असेल की किती वेळ हा घेतो आणि किती वेळ हा बर्बाद करत आहे, पण त्याला माहिती आहे की ते किती महत्त्वाचं आहे. These are the very words of God, and every word has importance because these are God's words. प्रत्येक वचन हे महत्त्वाचं आहे कारण की प्रत्येक वचन देवाचं आहे. Now if someone tells you that no, okay, word of God is fine, but it was written earlier. आणि काही लोक म्हणतील की ठीक आहे देवाचं वचन आहे पण ते खूपच म्हणजे पुरातन काळामध्ये लिहिलेलं आहे. What is it used for me today? And we said the word of God is living. आणि आज मला आधुनिक जगामध्ये याची काय गरज आहे? कारण Turn with me to John 5:46 to 47. योहान 5:46 ते 47 आपण पाहूया. It says, if you believed Moses, you would believe me, for he wrote about me. But if you do not believe his writings, how will you believe my words? तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनावर विश्वास कसा ठेवाल? What Moses wrote 4,000 years back at the Lord's time, the Lord says he wrote about me, and my words, like Moses' words, are alive today. You don't believe in him, you won't believe in me. जे काय मोशेने 4000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही जर ते ऐकत नाही तर तुम्ही माझंही ऐकणार नाही. Every time the Lord was tempted, he ended only with this, it is written. आणि प्रत्येक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की हे लिहिलेलं आहे. For a Christian, I think that's the last point. आणि ख्रिस्ती व्यक्तीकरिता तो शेवटचा मुद्दा आहे. हे लिहिलेलं It आहे. is written, that finishes it. हे लिहिलेलं आहे, शास्त्र लेखाप्रमाणे आहे. And so, if a Christian does not go back on those things, let's look at rule number 4. आपण नियम 4 पाहूया. Before we go to rule number 4, sorry, we just look at one more verse. If you turn with me to John 10, and you can go back home and read when the Lord is defending his own deity. आणि योहान 10 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याचं दैवत्व जे आहे त्याचं समर्थन करत आहे. And he is trying to prove his deity by quoting Psalm 82. आणि त्याचं दैवत्वाचं समर्थन करत असताना स्तोत्र 82 चा तो वापर करत आहे. So the idea that the Lord is trying to show us is he could have taken any psalm, but he chose Psalm 82. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्तोत्र 82 चा वापर करत आहे. Now the reason I'm trying to point this is for the Lord
all the Psalms were inspired, and from every Psalm we could have said, he spoke about me, but he picks up a particular Psalm and says, this Psalm speaks about me, the same does all the scriptures. प्रभू येशू ख्रिस्त कोणतेही स्तोत्र घेऊ शकला असता, पण 82 घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे की हे स्तोत्र माझ्याबद्दल बोलत आहे. On a little different note, I want you to remember one more important principle. एक महत्त्वाचा नियम मी तुम्हाला देऊ I told you revelation of God is verbal. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की प्रगटीकरण जे आहे ते शाब्दिक आहे. That's the reason it was given to us in writing. आणि त्यामुळे आपल्याला ते लिखित स्वरूपामध्ये भेटलेलं आहे. So if you look at the modern charismatic and Pentecostal movement, आणि आजचे जे कॅरिस्मॅटिक आणि पेंटिकॉस्टल लोक आहेत, when they get words from God and they do not know which is the word order and they don't think the word order is important, they don't know whether God gave them these words, remember that is not the way God treated his Bible. आणि त्यांना त्याचा अनुक्रम सुद्धा माहित नसतो की कोणता क्रम ह्या शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये असला पाहिजे, कारण की देव जो आहे हा सर्व काही सुनियोजित करून शाब्दिक रीतीने देणारा देव आहे. So when people tell me they got a word from God and I ask them, can you write it in the Bible? They say, no, you can't write it in the Bible. And I ask them why. आणि ज्या वेळेस लोक म्हणतात की मला देवाने हा शब्द दिलेला आहे आणि मग मी त्यांना विचारतो तू तुझ्या बायबल मध्ये ते लिहू शकतो का, ते म्हणतात नाही, हे बायबल मध्ये लिहू नाही शकत. Because the word that you read earlier, which is, go back to that. आणि जे वचन आपण वाचलेलं आहे Deuteronomy 18:19. अनुवाद 18:18 आणि 19. I'll raise up from them a prophet and put my words in their mouth, and whosoever will not hear my words which he speaks in my name, I will require it of him. Meaning if he writes it down in the right order, everyone has to obey it or God will judge them for that. तो माझ्या नावाने बोलेल ती वचने कोणी ऐकणार नाही, त्याला मी जाब विचारेन. So if someone says he gets messages from God and he can write it down in the right order, remember those are not the words of God. आणि कोणी असं म्हणतं की मला देवाकडून संदेश भेटलेला आहे पण ते लिहू शकत नाही, लक्षात ठेवा की ते देवाचं वचन नाही. Because if God gives importance to the full stop and the comma, to the jot and the tittle, to the is and the on and all the prepositions, he will give the same value to his words spoken every time if he continues that way. जर पवित्र शास्त्रामध्ये देवाने काना, मात्रा आणि सर्व वर खाली असे लहान लहान शब्दाला इतकं महत्व दिलेलं आहे, तर देव नेहमीच त्याला महत्व देणार आहे. Rule number 4. आणि Rule number 4. आपण नियम 4 पाहूया. Biblical revelation is objective. आणि आपण ह्या ठिकाणी पाहत आहे की प्रगटीकरण जे आहे ते वस्तुनिष्ठ आहे And not dependent on man. आणि मनुष्यावर ते निर्भर नाही. And it does not depend how good that man is to make it the word of God. आणि तो व्यक्ती देवाचं वचन किती सत्य आहे असं आपल्याला पटवून सांगत आहे ते महत्वाचं नाही. So when people say revelation is written, Bible is written by man, and so it cannot be true or it cannot be right, revelation is not dependent on man. आणि ज्यावेळेस लोक असं सांगतात की प्रगटीकरण हे मनुष्यावर निर्भर नाही पण मनुष्यानेच लिहिलेलं आहे. A good part of the Old Testament Psalms is written by David. आणि जुन्या कराराचे जे स्तोत्र आहे ते दाविदाद्वारे लिहिलेले आहे. A good part of our Bible talks about fathers of faith. आणि काही शास्त्राचे भाग जे आहेत ते विश्वासाचे जे जनक आहेत त्यांच्याबद्दल किंवा पिता त्यांच्याबद्दल बोलतात. Abraham is a father of faith, right? आणि विश्वासाचा पिता अब्राहमाला म्हटलेला आहे. But he will not be a father of good character, right? पण तो एक चांगल्या प्रकारचा पिता नाही, त्याचं चरित्र चांगलं नाही. Right? You take David, if the Bible wanted to hide David's sins and show that since David is a good man, is written in the Bible, and so we have to accept it, none of David's sins would have been shown in the Bible. आणि आपल्याला पाहायला भेटतं की बायबल हे प्रामाणिक पण आहे आणि जो लेखक आहे त्या लेखकाचेच पाप बायबल दाखवत आहे. If the Bible wanted to show that this is dependent on man, it would have always tried to cover up the life of its writers. आणि जर बायबल अशा प्रकारे जर आपल्याला शिकवत असतं की देवाचं वचन हे माणसावर निर्भर आहे तर त्या लेखकाचे पाप बायबलने झाकले असते. There are some people like the neo-orthodox theologians who will tell you the Bible becomes a Bible to me
when I accept it. आणि जे न सनातनी लोक आहेत ते अशा प्रकारे शिकवतात की ज्या वेळेस मी त्याचा स्वीकार करतो शास्त्राचा तेव्हाच ते माझ्यासाठी पवित्र शास्त्र बनतं. Now you can see how error that is. You remember what the Lord told the Pharisees? पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्त काय बोलले? You do not believe me. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. I am there in the scriptures that you read. आणि जे वचन तुम्ही वाचता त्याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवत नाही. That those words give you eternal life. कारण की ते वचन तुम्हाला सार्वकालिक जीवन देतात. So here what he's saying is, though the word of God is true, the word of God gives eternal life, but you do not believe it. Now they are believing or no does not make the word of God any inferior. It always remains the word of God. मनुष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला किंवा स्वीकारला किंवा नाही तरी देवाचं वचनच राहतं. I'll tell you why it is practically important. आणि हे व्यवहारिक रीतीने का महत्वाचं आहे? You will have people who tell you, I don't accept that. I accept this part. I don't accept it. आणि काही लोक जे आहेत ते असं म्हणतात की मला बायबल मधलं हे पाहिजे पण हे नको. Let me make it even more personal. आणि मला खूपच ते खासगी करू द्या. Man is the head of the house. पुरुष जो आहे तो कुटुंबाचा प्रमुख आहे. Woman is the. आणि जी स्त्री आहे. I'm waiting for an answer. Nick. That turns the head. Okay. We wish men were comedians. So woman is who? The helpmate? आणि जी स्त्री आहे ती सहकारीण आहे. Now you would find families who would tell you, I don't believe that portion of scriptures. आणि आपण असं विचार करू की मला तो भाग आवडत नाही. And I remember in my school when I tell kids, sir, I didn't feel like doing that homework. आणि शाळेमध्ये जे आहे आपण करायचो की मला ते होमवर्क करूसं वाटलं नाही. And the professor would ask me, who are you? आणि ते प्रोफेसर म्हणायचं तू कोण आहे? So when someone stands on judgment of the Bible, the question that we need to ask is, this is the word of God, not dependent on man to say, I accept it or no. The word of God stands on judgment on them. They don't stand on judgment on the word of God. आणि मनुष्याने त्याचा स्वीकार केला किंवा ते मानलं की नाही तरी सुद्धा बायबल हे देवाचंच वचन राहणार आहे. Let me give you two more things that come out from rule number 4. आणि दोन अजून गोष्टी मला देऊ द्या. Unless the meaning of the words is understood rightly, जोपर्यंत त्या शब्दाचा अर्थ आपल्याला बरोबर समजला नाही, just because someone is quoting the Bible, कोणी बायबलचा वापर करतं, though the Bible itself is true, बायबल हे सत्य आहे, but the misquote is not the word of God. चुकीच्या पद्धतीने जर बायबलचा वापर करत आहे तर ते बायबलचं वचन नाही. This is important. खूप महत्वाचं आहे. Why I'm telling you that it is not the pastor who has to struggle to study the word of God. हे पालकावर निर्भर नाही. For each one of us have to understood the Bible rightly to make it what God has told us to do with it. आणि आपल्या प्रत्येकाला जे आहे बायबल अगदी चांगल्या रीतीने माहित होणं गरजेचं आहे. Secondly, दुसरी बाब, like some New Orthodox theologians, Bible does not become the word of God to you on the basis of your understanding of it. आणि जे नवसनातनी लोक आहेत त्यांच्याप्रमाणे जे आहे की तुम्ही ज्यावेळेस स्वीकारता तेव्हाच ते बायबल होतं असा विचार नाही. Now, the reason I'm making this is there are a lot of New Orthodox ideas which we have accepted knowingly or unknowingly. बरेचसे नवसनातनी जे आहेत प्रमेय किंवा विधानं आपण जाणून बुजून किंवा मुद्दामून आपण स्वीकारलेले आहेत. Like when I just became a convert to Christianity, I would always had a fight with my mom. आणि ज्यावेळेस मी ख्रिस्ती झालो त्यावेळेस माझ्या आईसोबत मी वादविवाद करायचो. And I would tell them that what their church does is wrong. आणि मी माझ्या आईला सांगायचो की त्यांची जी मंडळी आहे ती चूक आहे. And mom would tell me, you do what you want, they will do what they want, because faith will save everyone finally. आणि आई म्हणायची की त्यांना जे करायचं ते करू दे, तुला जे करायचं ते करू दे, शेवटी विश्वासच आपल्याला तारणार आहे. Now you notice they're making a mess of the word faith which is given in the Bible. आणि पहा हे लोक काय करत आहे, जे पवित्र शास्त्र आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये गोंधळ घालत आहे. So there are people who tell you that if someone holds on to something with great amount of zeal,
you check his zeal, don't bother to correct his doctrine. आणि जर अशा प्रकारे काही लोक विचार करतात की त्याची आस्था आहे त्याच्याबद्दल, तर मग ते सत्य आहे की नाही ते तुम्ही पाहू नका, आस्था आहे ना. So look at the conviction that he has. Don't try to bother about whether he did it or he prayed it right. आपण जे आहे हे सर्व गोष्टी जे आहेत टाळतो की त्याची प्रार्थना शास्त्राप्रमाणे होती का, वचनाप्रमाणे आहे का, ह्या सर्व गोष्टी आपण दुर्लक्ष करतो. There are churches which tell you that you have to pray, and after you pray, you have to say a very loud amen. आणि काही मंडळी अशा म्हणतात की तुम्ही प्रार्थना केल्यानंतर फारच जोराने आमेन म्हणा. That's a very good thing. खूप चांगली गोष्ट आहे. And there are many times I do not say amen. आणि बऱ्याच वेळेस जे आहे मी आमीन म्हणत नाही. Because what he prays in that prayer, sorry to use the word, is absolute nonsense. आणि बऱ्याच वेळेस जे आहे मी जे आहे आमीन म्हणत नाही, कारण की त्या प्रार्थनेमध्ये ती जी प्रार्थना केलेली राहते त्याच्यामध्ये खूपच मूर्खपणा भरलेला असतो. Just because that person is praying, you cannot say amen to the nonsense that he's saying. आणि ते सर्व नॉनसेन्स किंवा मूर्खता त्या प्रार्थनेमध्ये तो बोलत आहे त्याला आमेन म्हणू शकत नाही. Because the word of God is objective, has to be understood for us to know and believe it and get the benefits that God gives to us from that. कारण की देवाचं वचन जे आहे ते वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे, शाब्दिक ते दिलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. See, that's the reason it's very important for us who study the Bible have to be consistent with the Bible. आणि आपल्याला पवित्र शास्त्रासोबत सुसंगत असणं अत्यंत गरजेचं आहे. You cannot think of that Bible has contradictory ideas inside it. तुम्ही असा विचार करू नका की बायबलमध्ये विरोधाभास आहे. And there are many people who proudly say Bible has got contradictory ideas, praise God. आणि बरेचसे लोक म्हणतात की बायबलमध्ये विरोधाभास आहे, देवाची स्तुती असो. And nothing can be further from the truth. आणि हे सर्व गोष्टी जे आहेत सत्य. If Bible has even one contradiction, you can't trust your God. या सर्व गोष्टी जे आहेत त्या सत्या पासून वेगळ्या नाहीत, तर बायबलमध्ये एकही विरोधाभास नाही. If I do not understand something from the Bible, that would be my fault. It's not the fault of the Word of God. आणि जर आम्हाला बायबल समजत नाही तर ती आमची चूक आहे, बायबलची चूक नाही. I always do this to tease students who come. You remember the Old Testament? The rule was given in the Old Testament: an eye for an eye and a tooth for a tooth, right? आणि मी विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना हे वचन वाचतो की डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात. And when we come to the New Testament, the Lord said, नवीन करारात येतो तर आपण शिकतो. what did the Lord tell you to do? प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिकवलं? Forgive. No. And he said, when someone beats you on ज्यावेळेस तुम्हाला मारल्या जातं, on one cheek, you show the. एका गालावर तुम्हाला सापड मारली तर. He didn't tell us what to do after he beats on the next cheek, but that's a different discussion, right? So when people tell you, is there a contradiction now? आता काय बायबलमध्ये विरोधाभास आहे का? Because Old Testament says eye for an eye, जुना करार जे आहे ते म्हणत आहे डोळ्याबद्दल डोळा, and New Testament says offer the other cheek. So people say, no, there is a contradiction because Old Testament this God was God of anger, and New Testament the God has now completely changed and become a God of love. आणि लोक म्हणतील की जुन्या करारातला देव जो आहे तो रागिष्ट आहे आणि नवीन करारातला देव फारच प्रेमळ दिसतो. Bible says, I am not like you to change. आणि बायबल सांगतं की मी तुमच्यासारखा नाही की जे मी बदलू. Brothers, do you know why we are still alive? का बरं आपण जिवंत आहे? Because our God does not change. आपला देव बदलत नाही म्हणून आपण जिवंत आहोत. Because the sins that we have done from morning to evening, even if that is counted for one day, there will be good enough reason for him to kill us on that very moment. आणि जे सर्व पाप आपण एका दिवसामध्ये करतो ते सर्व पाप जे आहे ते खूप चांगलं कारण आहे आपल्या नाशाकरिता. Since he does not change. कारण की देव बदलत नाही. So now we need to understand what does the verse in the Old Testament mean and what does the verse in the New Testament mean, because God cannot contradict himself. आणि देव जो आहे तो स्वतःमध्ये जो आहे त्याच्यामध्ये भिन्नता किंवा स्वतःमध्येच विरोध नाहीये. So the greatest thing to look at biblical philosophy is to see whether one part of it contradicts the other. If there is no contradiction, that's the best system in the world to follow. आणि जर बायबलमध्ये जर विरोधाभास नाही तर ते अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रमाण किंवा अधिकार आहे ज्याला आम्ही अनुसरू शकतो. Let's go to rule number 5. आपण नियम 5 पाहूया.
we had 45 minutes. Finish the rule, right? Yeah. Finish this rule. Okay. Fine. No, I didn't realize how much time I got. That's fine. None of us realized. No problem. Just go ahead. Yeah. Okay, we take biblical revelation is true and does not have any errors. पवित्र शास्त्राचं जे प्रकटीकरण आहे ते सत्य आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही. People use the word infallible. बरेचसे लोक जे आहेत ते अचूकता हा शब्द वापरतात. भरोसेमंद इनफॅलिबल. तू होऊ शकत नाही. There are two words. होऊ शकत नाही. There are two words. चूक नाही होऊ शकत नाही. Thank you so much. That's beautiful. There are two words, infallible and there's inerrant. चूक होऊ शकत नाही. Bible cannot make a mistake. It's a different matter. It does not have any mistake. It's a different matter. The thing Bible cannot do any mistakes. That's बायबल important. मध्ये चूक नाही हा एक वेगळा विषय आहे आणि बायबल चूक करू शकत नाही हा दुसरा विषय आहे. Bible is incapable, and that's important. Bible is incapable of teaching falsehood. आणि बायबल जे आहे ते असत्य शिकवण्याकरिता तत्पर आहे, समर्थ आहे. असत्य नाही. असमर्थ आहे. असत्य शिकू शकत नाही. असत्य शिकू शकत नाही. Sorry. No. Okay, now this is extremely important because this shows where your faith is based. This shows will you start with the Bible and will end with the Bible. And I can show it to you in many places in Christian theology why this is so important. I might digress a little, but I'll give you one more example. आणखीन एक उदाहरण मी तुमच्या समोर देऊ इच्छितो. To show you what the word infallible means. आणि इनफॅलिबल म्हणजे सत्य जे चूक करू शकत नाही त्याच्याबद्दल आणखीन एक उदाहरण देतो. We were having the discussion in church, so it's still fresh in my mind for us to use it. आणि आमचं त्या ठिकाणी डिस्कशन सुरू होतं आणि अजूनही ते ताजं आहे माझ्या डोक्यात. Jesus is completely man and completely God. येशू ख्रिस्त जो आहे पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव आहे. Right? Now here's the question. Was Jesus Christ tempted? काय येशू ख्रिस्त मोहामधून गेला का? Yes. Next. होय. Yes. Next question. दुसरा Could प्रश्न. Jesus commit sin? काय येशू ख्रिस्ताने पाप केले का? No. करू शकतो. Obviously. Did he commit sin? काय त्यांनी पाप केले होते का? करू शकतो का? नाही, did वापर. Did he do sin? Obviously we know the answer. No. Next question. Could he commit sin? काय त्याने काय तो पाप करू शकला असता का? You understand the question? I know all of you are thinking why. If he could not sin, why did he get tempted? आणि जर तो पाप करू शकत नाही किंवा पाप केले नाही तर मग मोह कशाला? You understand this? So most people say, no, Jesus could have sinned, but he did not sin. आणि बरेचसे लोक म्हणतात की येशू ख्रिस्त जो आहे पाप करू शकला असता पण त्यांनी पाप केले नाही. Here's the problem. आणि इथे क्षमता आहे. Jesus Sorry. is completely चूक आहे. man and completely God. तो पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मानव आहे. God cannot sin. देव हा Jesus. पाप करू शकत नाही. Now you again, I know again you're scratching your heads and thinking, then explain to me the temptation. आणि मग तुम्ही म्हणाल की मला तुम्ही त्या मोहाबद्दल सांगा. I give you a very easy example. आणि मी तुम्हाला खूपच साधं उदाहरण देतो. A fort cannot be captured. That does not mean a fort cannot be attacked. गड जो आहे तो हस्तगत करू शकणार नाही जर त्याच्यावर आपण हमला करू शकत नाही. याचा अर्थ असा होत नाही की एक त्याचा गढ़ हल्ला होऊ है, शकत नाही. एक गढ़ जिसको कोई कैप्चर नहीं कर सकता, उसका मतलब ये नहीं है कि गढ़ को कोई अटैक नहीं कर सकता. अटैक हुआ है लेकिन कैप्चर करने का पॉसिबिलिटी नहीं है. Jesus was tempted. That does not mean Jesus can sin. Because the moment you put the idea of can sin, you reduce him from the step of him being completely God. He did not become God. He became man. That's what we need to remember. आणि येशू ख्रिस्ताच्या मोहाबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्या ठिकाणी आपण विचार करतो की मग त्याने जे आहे पाप का केले नाही. तर मग ज्यावेळेस आपण विचार करत आहे की
अशा प्रकारे त्याला मोह का बरं आला, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की देव हा मानव झाला, हा विचार आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. So the way God cannot sin, similarly, Bible cannot be with any kind of error in the past or in the future. It is infallible. It cannot be in error. आणि पवित्र शास्त्र जे आहे ते चूक शिकू शकत नाही. So there are people who would tell you, like the New Orthodox theologians, who tell you that Bible has errors, but it doesn't matter. आणि जे नव सनातनी लोक आहेत ते म्हणतात की बायबलमध्ये पुष्कळशा चुका आहे, पण काही तसे समस्या काहीच नाही. And they'll tell you Bible has errors of geography, has errors of history, has errors of dates, but it doesn't matter. आणि ते सांगतील की भूगोलाबद्दल, तारखेबद्दल आणि इतर काही संदर्भामध्ये बायबल चुकलेला आहे. Now here's my problem. आणि माझी समस्या ही आहे, If a sinful man can get right data about the Bible, about culture, about geography, जर एक पापी व्यक्तीला भूगोलाबद्दल, संस्कृतीबद्दल सत्य समजू शकते, then the God of the Bible got it wrong. काय मग बायबलचा जो देव आहे काय त्याला समजलं नसणार का? If the Bible is not accurate about things that you can see, like geography, आणि बायबल जर अचूक नसतं तर, if the Bible makes mistake in things like geography, जर बायबलनी भूगोलामध्ये चुका केल्या असत्या, then how can you believe on things of eternal life which no one can check in a lab? जर भूगोलाबद्दल बायबल चूक करू शकतो तर मग काय सार्वकालिक सत्यावर आपण कसं भरोसा ठेवू शकणार? Because that cannot be measured, that cannot be checked. कारण की ते सार्वकालिक सत्य जे आहे ते मोजू शकत नाही. If geography goes wrong, you are not going to hell. जर आपला भूगोल चूक झाला तर आपण नरकामध्ये जाणार नाही. But if your faith goes wrong, we are all going to hell. जर आमचा विश्वास चुकला तर सर्वजण नरकामध्ये So the जाणार आहे. Bible cannot make a mistake either in geography or in history or in mathematics. It's perfectly infallible because it cannot make a mistake. गणित असू द्या किंवा मग इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, पवित्र शास्त्र जे आहे चूक करू शकत नाही. I want to again tell a lot of people that there are times when we think the Bible has proved, the science has proved Bible is true. आणि काही लोक असं म्हणतात की विज्ञानाद्वारे प्रमाणित झालेलं आहे की बायबल हे सत्य आहे. Please don't make science your next God. तुमचा देव जो आहे तो तुम्ही विज्ञानाला करू नका. Because God does not give you evidence that He exists. देवाने जे आहे देवाने आपल्याला प्रमाण दिलेलं नाही की तो जिवंत आहे म्हणून. He claims it and He says, I am God. You have to believe it. हा देव जो आहे दावा करतो की तो जिवंत आहे. Do not think that science can prove the existence of God, because science will become greater than God. आणि जर तुम्ही म्हणता की विज्ञान जे आहे देवाला प्रमाणित करतं तर मग देवापेक्षा मोठं विज्ञान झालेलं आहे. And one more important thing. आणखीन एक महत्वाची गोष्ट, I made a reference to that earlier. I'll repeat that again. पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो. Science cannot prove a single truth for itself. विज्ञान जे आहे एक लहानसं सत्य सुद्धा शिकू शकत नाही. It cannot talk about things around you. तुमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्याबद्दलही ते तुम्हाला शिकू शकत So when नाही. people tell you science can prove things, trust me, it cannot do anything. ज्यावेळेस लोक सांगतात की सायन्स प्रमाणित करू शकतं तर माझ्यावर विश्वास ठेवा, ते तसं करू I'll शकत give you a नाही. very simple example of this. आणि खूपच लहानसं एक मी साधं If उदाहरण you देतो. believe that science can create medicines, जर तुम्ही विश्वास ठेवता की विज्ञान औषधी तयार करू शकतं, but the problem is science can only tell you how to cure him or how to kill him. सायन्स आपल्याला हेच सांगू शकतं की याला कसं मारावं किंवा याचा इलाज कसा करावा. But why to kill him or why to keep him alive cannot be told by science. सायन्स आपल्याला हे शिकवत नाही की का बरं याला जिवंत ठेवावं, का बरं याला मारावं. For you to know a moral thing which is right or wrong, science can never give it to you. नैतिकतेबद्दल, अनैतिकतेबद्दल विज्ञान आपल्याला काहीच देऊ शकत नाही. For that you need God's word. आणि त्यासाठी आपल्याला देवाच्या शब्दाची गरज आहे. So the Son of God, who is the very God of God, cannot make a mistake in any of his statements that he has given to us. देवाचा पुत्र जो त्याने आपल्याला देवाचं वचन दिलेलं आहे तो आपल्याला आपल्याशी लबाडी करू शकणार नाही. One more important principle that comes out from the same principle. आणि ह्याच नियमामधून आणखीन एक नियम येत आहे. This is important for us to understand, and I'm not going to take a lot of time on this. I had a very good discussion with brother the other day, that we all have our Bibles. आपल्या सर्वांजवळ बायबल आहे. I use a KJV.
मी किंग जेम्स बायबल वापरतो. Not because it is the best Bible in the world, but I like to use it. मला आवडतं ते वापरायला. ते खूप चांगलं आहे म्हणून मी वापरतो. Some people would be using the ESV or the NIV or whatever versions that you want to use. काही लोक ESV, NIV इतर वर्जन वापरतात. There are very good translations in Marathi. I would personally use the Pandita Ramabai edition when I could read a good amount of Marathi at that time. मी पंडित रमाबाईचं बायबल वाचेल तेव्हा मला चांगल्या रीतीने मराठी येईल. Can anyone tell me that any of these versions, do they have mistakes? काय ह्या व्हर्जन्स मध्ये चुका आहेत का? ह्या आवृत्तीमध्ये चुका आहेत का? Yes or no? Yes. Is होय it the आहे. word of God? काय ते देवाचं वचन आहे का? होय. Your translations can have mistakes. तुमचे जे भाषांतरित केलेले बायबल आहे But it त्याच्यामध्ये is चुका आहेत. still the word of God. असं असून सुद्धा ते देवाचं वचन आहे. Because a translation mistake does not change the meaning of the text, or you will learn something really opposite of that. Because remember, I said Revelation is verbal. It has a meaning. If that sentence does not have a meaning, then it is not Revelation. प्रगटीकरण शाब्दिक आहे आणि त्या शब्दाला अर्थ आहे आणि म्हणून ते महत्वाचं आहे. That should also make you understand that Barara Karana Shara is not the word of God. आणि मग ते बरं जे आहे ते देवाचं वचन नाही. Because sentences will have to have meaning because it comes from the pen of God. It cannot be without meaning. It's a meaning which you can understand. It's a meaning that saves us. आणि आपण पाहतो की देवाने जे प्रगटीकरण दिलेलं आहे ते शब्दामध्ये भाषेमध्ये दिलेलं आहे आणि त्या भाषेला त्या शब्दाला अर्थ आहे आणि त्याच्याद्वारे आपलं तारण होतं. I'm not going to go into detail, but just a small thing which I think some of you would like to really discuss that. In theology, we normally say the first autographs that were written by the apostles, they were. आणि थिओलॉजी मध्ये ईश्वर परिज्ञानामध्ये असा विश्वास आपण ठेवतो की जो मूळ लेख आहे तो प्रेषितांनी लिहिलेला आहे. And when they wrote that, that first thing that they wrote, which is called as an autograph, has no mistakes. ऑटोग्राफ म्हणजे मूळ लेख, जे मूळ लेख लिहिण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नव्हती. So when we claim inerrancy, we say only the autographs are inerrant. ज्यावेळेस आपण अचूकतेबद्दल बोलतो त्यावेळेस आपण म्हणतो की केवळ मूळ लेख जो आहे तो अचूक होता. And the copies, which is called as the apocrypha, we say the copies have mistakes. आणि ज्या आवृत्त्या आहेत त्याच्यामध्ये चुका आहेत. I feel that's a huge problem for us to understand. ही फारच मोठी समस्या आपल्याला समजण्याकरिता. Because when I go out and I read my KJV Bible, I cannot land up thinking it is made out of a copy of a copy of a copy, and so it can have mistakes. आणि ज्यावेळेस मी केजीबी बायबल वाचतो आणि असा जर मी विचार करेल की हे कॉपी मधून आलेलं आहे तर याचा शेवट चुकीमध्ये होईल. So then what happens is someone will tell you, how can you believe in this Bible? Because you never have the autograph to start with. कारण की आपल्याजवळ आता मूळ लेख राहिलेला नाही तर आता ह्या बायबलवर आपण कसा विश्वास ठेवावा. That's one of the most constant attack which is done by the Roman Catholics against the doctrine of sola scriptura. आणि केवळ शास्त्र लेख ह्या सिद्धांताविरुद्ध रोमन कॅथलिक चर्च जे आहे हे पाप करतं. It's a very interesting history. We can discuss why that thing happened and that came in. We're not going to discuss that. आणि खूपच चांगला इतिहास आहे पण आता आपण त्या ठिकाणी But I want you to विचार remember. करणार नाही. But I want you to remember this, that the Bible that you have are the very words of God, and the promise is given by God that He will keep His word. Not a jot or a tittle can go away. जे प्रगटीकरण आपल्याला भेटलेलं आहे ते शाब्दिक आहे, देवाने दिलेलं आहे आणि म्हणून कानाने मात्राही नाहीसा होणार नाही. So our job is not to search the right Bible. आणि आपलं काम हे नाहीये की कोणतं उचित किंवा चांगलं बायबल आहे. Our job is to listen to the Bible that is already given to us, which God says not a jot or a tittle can change from that. जे कोणत्या भाषेमध्ये बायबल तुमच्या जवळ आहे ते तुम्ही समजून घ्या, हे आपलं कर्तव्य आहे. If you look at the Westminster Confession, right in the first chapter it says God will providentially keep His word. आणि वेस्टमिनिस्टर मत अंगीकार जो आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की देव त्याच्या ईश्वरी योजनेद्वारे त्याचं वचन राखतो. And that's our greatest promise. आणि ते फारच मोठं अभिवचन आपल्याला दिलेलं आहे. The eternal life given to us by God is not going to disappear no matter which dictator comes into this country or any country in the world.
जे सार्वकालिक जीवन आपल्याला दिलेलं आहे ते नाहीसं होणार नाही. कोणीही जो राजेशाही आला तरी हे नाहीसं होणार नाही. Because the promise stands on what God has given to us in the Bible that you and I have today with us. आणि जे अभिवचन प्रभूने आपल्याला दिलेलं आहे त्या अभिवचनानुसार देव स्वतः वर्तत आहे आणि त्याचं जतन करत आहे. So if someone is into talking to people who want to blame you for Bible being not true because it has got copyist errors, you need to be confident about this, that the copyist errors in no way diminishes the Bible from being the word of God. आणि ज्या लोकांनी कॉपी केलेली आहे, मराठीत काय शब्द आहे कॉपी? अनुवाद केलेला आहे. What is translation? ट्रान्सलेशन. कॉपी वापरू आपण. नंतर सगळ्यांनी कॉपी केले. नंतर मग कॉपी पेस्ट जाऊ आपण. येस. नंतर copy करू. तर काही लोक तुम्हाला येऊन म्हणतील की हे कॉपी केलेलं आहे, तर हे देवाचं वचन नाही आणि तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ करण्याचा प्रयत्न करतील. So we have gone through 5 principles. If you want, I'll just run through all of them quickly. 5 नियम आपण पाहिलेले आहेत. First one, language is adequate to convey truth. पहिला नियम आपण पाहिला की भाषा ही पुरेशी आहे सार्वकालिक देवाचं सत्य आपल्यापर्यंत आणण्यासाठी. Even when we are in heaven, we will be speaking words. ज्या वेळेस आपण स्वर्गामध्ये असणार आहे त्यावेळेस पण आपण भाषा किंवा शब्द बोलणार आहोत. You cannot think of a single thing without using a language. आणि भाषा बोलण्यासाठी आपल्याला शब्दाची गरज आहे किंवा आपण एकही गोष्ट समजू शकणार नाही. And that's important for us to understand. That's the whole point of John 1:1. योहान 1:1 समजण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. Right? Second rule is we only know truth about God from Revelation. If you want to know anything about God, it has to be in the Bible. केवळ प्रगटीकरणाद्वारेच देवाबद्दल आपण जाणून घेऊ शकतो आणि प्रगटीकरण केवळ बायबलच आहे. No one can tell you, God told me this today in the morning. It has to be in the Bible. That's the only true revelation of God. कोणी तुम्हाला येऊन म्हणू शकत नाही आज सकाळी देवाने मला हे सांगितलं, ते वचनामध्ये शास्त्रामध्ये असणं गरजेचं आहे. Point number 3, revelation is verbal. आणि तिसरी बाब आहे की प्रगटीकरण शाब्दिक आहे. It has words. The words would have meaning. You can make implications of that same verse. आणि जे शब्द आहेत त्या शब्दाचे अर्थ आहेत आणि त्याचे लागूकरण सुद्धा आहे. Also, one more thing, just add to that. आणि आणखीन एक गोष्ट. Yes. One more very important thing. Any verse in the Bible has only one meaning. आणि प्रत्येक शब्दाचा जो आहे एकच अर्थ आहे. Are you with me on this? तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात. The Bible cannot mean different things to different people. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे अर्थ नाहीत. The Bible can only mean one thing. It can have different implications, but the meaning can only be one. बरेचसे लागूकरण जे आहेत असू शकतात पण अर्थ एकच असतो. And I told brother, I need a glass of water. ज्यावेळेस मी सांगितलं की बंधूला मला एक ग्लास पाणी पाहिजे, And he got me a glass of water. आणि त्याने मला एक ग्लास पाणीच आणून दिलं. Because he understood exactly what I meant. कारण की त्याला समजलं की मला काय पाहिजे होतं. If I told him I need a glass of water, and he thought I meant go get out of the room, he would have gone and never come back. आणि मी त्यावेळेस त्याला म्हटलं की एक ग्लास पाणी आहे आणि जर त्याने असा अर्थ लावला असता की या रूमच्या बाहेर निघून जा तर तो कधी आलाच नसता. If the meaning of the statement keeps changing, then there is no meaning at all. आणि जर अशा प्रकारे अर्थ बदलत गेला तर काहीच अर्थ राहणार नाही. So that's the reason when you talk about God also we need to understand, when people think that a God in everything, that defies logic. Why? Because if there's God in everything, there is no God at all. आणि जर आपण म्हणतो की देव प्रत्येक जागी आहे तर आपण तर्काचा विरोध करतो. Because the idea that is there, the reason we have names is to create identity so that we don't mix up things. सर्व गोष्टींना जे आहे नावं दिलेले आहे कारण की आपण ते चांगल्या रीतीने ओळखू शकतो. So revelation is verbal, the Bible has meaning, each verse of the Bible has a perfect definite meaning. The implication of that verse can be many. The application of that verse can be many. The verse itself will only have one meaning. बायबल जे आहे आपल्या शब्दामध्ये दिलेला आहे, शब्दाचा अर्थ आहे
आणि एकच अर्थ आहे, परंतु अप्लिकेशन म्हणजे लागूकरण भिन्न असू शकतात. Biblical revelation is objective आणि जे प्रकटीकरण आहे ते वस्तुनिष्ठ आहे. and it is not dependent on man. ते मनुष्यावर निर्भर नाही. No man can say, I don't accept it, or that rule does not apply to me. ते मला हवाय, तो नियम मला हवाय, हा भाग नकोय असं कोणीही मनुष्य बोलू शकणार नाही. And last, शेवटचं, for the first session, biblical revelation is true and does not have any errors. Bible is incapable of making an error. दैवी प्रकटीकरण जे आहे ते सत्य आहे, ते चुका करू शकत नाही. So, we close in prayer. येस, Let's look to the Lord in prayer. प्रार्थना करूया. Our Father, we praise your name for this time. अब्बा पिता, आम्ही ह्या वेळेसाठी तुझी उपकार स्तुती करतो. If we have life today, Lord, जर आमच्यामध्ये जीवन आहे, it's not because of our competencies. आमच्या क्षमतेमुळे नाही, It's not because we ate food in the morning or took our medicines. आम्ही औषधं घेतले, जेवण केले त्यामुळे नाही. But this life, even this mortal life here, we owe it to you, Lord. हे भौतिक जीवन तुझ्यामुळे आहे. But Master, when we look up to the heavens, ज्यावेळेस आम्ही स्वर्गाकडे पाहतो and when we see a God so holy, आणि एका पवित्र देवाला आम्ही बघतो, as shown in your scriptures, पवित्र शास्त्रामध्ये उलगडलेला, we know, Lord, that eternal life comes through you. ही सार्वकालिक जीवन तुझ्याकडूनच येतं. Pray, Master, that this eternal life for us, प्रभू, आम्ही मागतो की सार्वकालिक जीवन तू आम्हाला दे. we'll read from your scriptures, आम्ही तुझ्या वचनामधून याबद्दल शिकावं, which we know gives eternal life. कारण की तुझं वचन सार्वकालिक जीवन देतं. Help us to have that highest in our life, Master. प्रभू, ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये उच्च स्थानी असू दे. Because without you तुझ्याशिवाय, and away from you, तुझ्यापासून लांब राहून we do not have life, Master. आमच्यामध्ये जीवन असू शकत नाही. Thank you, Lord, for hearing our prayers. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद. In your Son's name, we offer this prayer. तुझ्या पुत्राच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. Thank you so much. Thank you, brother. So this is half century, right? Yeah, we have. Thank you, thank you. Is our food ready? जेवण Has come. Okay. What's the time? Can anyone let me know? काय time झाला? 12:30 झाला. 12:30 झाली. Okay. Fast translation. तर आपण कॉफी बद्दल थोडं आपण ब्रेक घेऊया आणि कॉफी आहे बाहेर. मला असं वाटतं आपण थोडीशी कॉफी घेऊया आणि पुन्हा येऊया. आणि त्यानंतर ब्रदर सायमनचं आणखीन एक सेशन आहे, त्याच्यानंतर आपण लंच करू. मला असं वाटतं एक अर्धा पाऊण तासाचं सेशन असेल. थँक्यू व्हेरी मच. विल गेट बॅक इन 10 minutes फॉर द अदर सेशन. हाय ब्रदर. कॉफी जी आहे सेल्फ सर्व्हिस आहे कॉफीची. तुम्हाला जशी साखर लागते, कॉफी पावडर लागते, तुम्ही टाकून घेऊ शकता. सर्वांना पुरेल. आणि कप जे आहे डस्टबिन मध्ये टाका, इकडे तिकडे फेकू नका.